मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पशा तात्या चालू करत असतो, परंतु काही केल्या तात्या चालू होत नाही। तेव्हा पशा खूप चिडतो। पशा तात्याला बोलत असतो की तू चालू झाला असता तर आपण दारू प्यायला गेलो असतो, परंतु तुझा तर काही उपयोग नाही असं म्हणून तो तात्यालाच खूप काही बोलतो आणि तू तात्या नाही तर टेम्पो आहे असं म्हणून रागातच तिथून जातो आणि तात्याला तेथेच सोडतो। तर दुसरीकडे ज्योती सखीला खेळवत असते तर अवनी दिवाबत्ती करत असते। तेवढ्यात अवनी तेथे येते आणि ज्योतीकडून सखीला हिसकावूनच घेते। अवनीला खूप राग आलेला असतो। तेव्हा ज्योती बोलते, मी काय केलं, तू अशी हिसकावून का घेतेस? तेव्हा वाकड्या माणसांबरोबर वाकडंच बोलायचं असतं असं अवनी तिला टोमणा मारते। तेव्हा ज्योती आश्चर्यानेच तिला विचारते, अगं पण मी केलं काय? तेव्हा अवनी सांगते, तू मला फसवलं आहे, कारण तू सरिता वहिनीकडे मी चालले तेव्हा तू मला काहीतरी मनात भरवलं आणि मी नको ते तिकडे जाऊन बोलले, त्यामुळे सरिता वहिनी खूप चिडल्या। तेव्हा ज्योती पुन्हा तिच्याबरोबर गोड गोड बोलते आणि अवनीला सांगत असते, मला काय माहिती सरी माझ्यावर अजून एवढी जळते। अगं मी तुला किती वेळा सांगू आणि सर्वांनाही किती वेळा सांगू की सूर्या आणि माझ्यामध्ये असं प्रेम काही नाही। अगोदर प्रेम होतं, परंतु आत्ता काहीच नाही आणि तसंही मी इथून गेले असते, परंतु काय करू, मी माझ्या मुलांमुळे इथे अडकले आहे। आता मी कुठे जाऊ तूच सांग। सरी तिकडे राहती, काही झालं तरी त्यागामध्ये प्रेम असतं। मी सरीला खूप काही समजावून सांगितलं, परंतु तिने माझं ऐकलंच नाही। तेव्हा अवनीला ज्योतीचं म्हणणं जरा पटू लागतं। ज्योती अवनीला सांगते की तू सूर्याची काळजी घे, कारण तो अंजीच्या हातचं काहीच खात नाही। तेव्हा अवनी ठीक आहे असं बोलते आणि सखीला पुन्हा ज्योतीकडे देते आणि किचनमध्ये जाते। तर ज्योती अवनीकडे पाहून गालातल्या गालात हसत असते। त्यानंतर अंजी आणि अवनी स्वयंपाक करत असतात। त्यावेळी अंजी अवनीला भाजी कशी करायची हे शिकवत असते। तेव्हा अंजी सांगते की मला सर्व स्वयंपाक तायडीने शिकवला। मला तायडीने नेहमी सांगितलं की स्वयंपाक करताना अगदी मन लावून करायचा, म्हणजे आपल्या मनातलं प्रेम त्या जेवणामध्ये उतरतं, मग सर्वजण पोटभर जेवतात, त्यांचे विचारही तसेच होतात। दुसरीकडे वैभव सरिताकडे येतो आणि पशा कसा वागतो आणि सूर्याला कसा बोलतो हे सर्व सांगत असतो। सरिताला हे अजिबात सहन होत नाही। तेव्हा ती वैभवला सांगते, वैभव भाऊजी थांबा, पुढे काहीच सांगू नका। तेव्हा वैभव सांगतो, मी तुला नुसतं सांगितलं तरी तुला एवढा त्रास झाला, आम्ही तर हे प्रत्यक्ष डोळ्याने पाहत आहे, आम्हाला किती त्रास होत असेल। तेव्हा सरिता बोलते, परंतु माझा नाईलाज आहे। हा वैभव विचारतो, असं कोणतं कारण आहे जेणेकरून तू इकडे घर सोडून आली? आम्हालाही तो हक्क आहे तुला विचारण्याचा, कारण पशाही तसं कोड्यात बोलतो। तेव्हा सरिताला ज्योती आणि सूर्या मिठीत असल्याचं आठवत असतं, तिला खूप त्रास होत असतो। इकडे अंजी शिरा कसा बनवायचा हे अवनीला शिकवत असते। अवनीही मन लावून शिकत असते। तेव्हा अंजी तिच्यावर खूपच खुश होते। दुसरीकडे वैभव सरिताला रिक्वेस्ट करत असतो की तुमच्यामध्ये कोण बरोबर कोण चूक हे मला जाणून घ्यायचं नाही, कारण दादा माझ्या वडिलांसारखा आहे आणि तू आईसारखी आहेस, त्यामुळे हे जाणून घेण्याचा हक्क मला नाही आणि तू ह्या लेकरांसाठी तरी घरी चल, अशी तो तळमळीने रिक्वेस्ट करत असतो। सरिता आणि वैभव दोघेही खूप रडत असतात। सरिता सांगते, तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु आता अशी काही कारणं आहेत ज्यामुळे मी त्या घरात पुन्हा कधीही येऊ शकत नाही। हे ऐकून वैभवला धक्का बसतो। तेव्हा तो पुन्हा कारण विचारू लागतो। सरिता सांगते, मी ते कारण सांगू शकत नाही। तेवढ्यातच मामी तेथे वैभवसाठी चहा घेऊन येते आणि वैभवला सांगते की सरिताचं म्हणणं जरा ऐकून घ्या। त्यावेळी मामी सांगत असते की ती ज्योती मोरेंच्या घरात विळखा घालून बसली आहे, तू वैभवराव तुम्ही थोडीशी कळ काढा, मी त्या ज्योतीला खूप काठीने बदलून मोरेंच्या घराबाहेर काढणार आहे। तेव्हा ज्योतिषी यांचा काही संबंध वहिनी इकडे का आली असा मी प्रश्न करतोय, वैभव मामीला सांगत असतो। तर सरिता सांगते, काही कारणं अशी आहेत जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि दोन व्यक्तींमध्ये विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे, तो विश्वासच जर राहिला नाही तर मी तिकडे का येऊ? वैभव ते काही पण असू देत, परंतु तुम्ही दोघे एकत्र या असं सरिताला सांगतो। तेव्हा सरिता सांगते की आम्ही दोघे पुन्हा कधी एकत्र येऊ असं मला कधीच वाटत नाही।
तेव्हा सरिता सांगते तुमची आणि तुमच्या दादाची काळजी घ्या असं म्हणून ती लगेच रूममध्ये जाते. तर मामी पण रडत असते. मामी बोलते ह्या दोघांचे भोग कधी संपणार माहीत नाही. तर वैभवला खूप टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे सूर्या घरी येतो. त्याचं मन कशातच लागत नसतं कारण त्याची सरिता घरी नसते. त्याचवेळी तेथे अंजी येते आणि सूर्याला सांगते तुम्ही पटकन फ्रेश व्हा म्हणजे मी तुम्हाला जेवायला वाढते. तेव्हा सूर्या लगेच ढेकर येण्याचं नाटक करतो आणि मी बाहेरूनच खाऊन आलो असं अंजीला सांगतो. अंजी बोलते तुम्ही कधीच बाहेरचं खात नाही मला माहीत आहे. तुम्ही माझी शपथ घ्या बरं. तेव्हा सूर्या सांगतो माझ्यासाठी तू तुझ्या नवऱ्याची शपथ मोडू नकोस. तेवढ्यातच अवनी तेथे येते आणि ती प्रशांतची शपथ मोडणार नाही असं सांगते कारण आजचं जेवण सर्व मी बनवलं आहे आणि इथून पुढे सरिता वहिनी घरी येईपर्यंत मीच सर्व तुमचं करणार आहे असं अवनी सांगते. हा तुझ्या नवऱ्याला हे चालणार आहे का त्याला विचारून माझ्या सर्व गोष्टी करत जा असं सूर्या टोमणा अवनीला मारत असतो. तेवढ्यातच वैभव तेथे येतो आणि का नाही चालणार असं विचारतो. तेव्हा अवनी सांगू लागते दादा मी खूप कष्ट करून आज पहिल्यांदा व्यवस्थित स्वयंपाक बनवला आहे. हे पहा माझ्या हाताला चटका पण बसला आहे असं म्हणून ती उत्साहातच सर्व काही गोष्टी सांगत असते. सर्वजण आग्रह करत असतात की प्लीज तुम्ही जेवून घ्या. ओंकारही तेथे येतो आणि सूर्याला सांगतो तू नाही जेवला तर आम्ही कोणीच जेवणार नाही. तेव्हा सूर्या ठीक आहे असं बोलतो. त्यानंतर सर्वजण जेवायला बसतात. अवनी आणि अंजी मिळून सर्वांना जेवण वाढतात. ज्योती तेथे नसते मात्र ज्योतीची मुलं तेथे जेवण करत असतात. तेव्हा सूर्या पहिला घास घेणार तितक्यात त्याला सरिताची आठवण येते. तेव्हा तो तिच्या आठवणींमध्ये रमून जातो. तेव्हा त्याला दिसतं की समोर माझ्या सरिता आहे मी तिला प्रेमाने घास भरवत आहे. तेव्हा सर्वजण त्याला भानावर आणतात आणि जेवायला सांगतात. तेव्हा अवनी आणि अंजी त्याला विचारू लागतात की जेवण कसं झालं आहे. तेव्हा सूर्या पटकन बोलून जातो माझी सरी जसं जेवण बनवते ना सेम तसंच झालं आहे. हे ऐकून अवनी आणि अंजी एकमेकींकडे पाहतच राहतात. त्यानंतर सूर्या जेवण करत असताना त्याला अचानक पशाची आठवण येते. तेव्हा तो पशाविषयी विचारतो. तेव्हा वैभव सांगतो की पशा नंतर येईल आणि मग नंतर जेवण करेल तू आत्ता अगोदर जेवून घे. तर इकडे पशा फुल पिऊन ताईट होऊन येतो आणि तात्याजवळ येतो व तात्याबरोबर बोलत असतो. तो तात्याला बोलत असतो की तू सूर्यरावाचा चमचा आहे. तर दुसरीकडे अंजी विचारात पडते की पशा कुठे गेला असेल. ज्योतीची मुलं अवनीला विचारतात माझी मम्मी कुठे आहे. अवनी सांगते ती नंतर जेवेल तुम्ही आत्ता जेवण करून घ्या. इकडे पशाला सूर्याचा खूप राग आलेला असतो. तेव्हा तो सर्व तात्यावर राग काढत असतो. तेव्हा तो तात्याला दगड फेकून मारणार तितक्यातच मामी तेथे येते आणि पशाला थांबवते. पशा मामीला बोलत असतो मम्मी तू अजिबात मध्ये यायचं नाही कारण हा तात्या माझा आहे. पशा मम्मीला बोलत असतो की आमच्या आयुष्यामध्ये तू ढवळाढवळ करू नकोस. तू हे ज्योतीला शिकवलं आणि ती ज्योती आमच्या घरामध्ये चिटकून बसली. आमच्या घरातून माझी वहिनी गायब झाली. मामी पशाला विचारते मी हे सर्व जाऊन सरिताला सांगू का. तू ही काय नाटकं करत आहे ते. त्याने खूप दारू प्यायली असते त्यामुळे त्याच्या अंगाचा पूर्णपणे वास येत असतो. मामी तर नाक दाबून घेते. मामी पशाला तळमळीने सांगत असते अरे मोऱ्यांच्या घराला आज तुझी गरज आहे आणि तू असा कसा वागतो. तुझ्या दादालाही तुझी खूप गरज आहे. तेव्हा सूर्याचं नाव घेतल्यावर मात्र पशाचा राग अजून अनावर होतो. तेव्हा त्याला आमची काही एक गरज उरली नाही. एक नंबरचा नालायक माणूस आहे असं सांगतो. तेव्हा पशाचं हे बोलणं ऐकून मामी पशावर हात उचलायला जाणार तितक्यात हात मागे घेते कारण मामीला माहीत असतं की पशा सूर्याला देव मानतो आणि देवासारख्या माणसावर असा आरोप करणे त्याला एवढं वाईट बोलणे हे चुकीचे आहे. मामी पशाच्या अंगावर धावून जाणार तितक्यात ती मागे हात घेते आणि पशाला बोलते अरे तू असा का करतोस आणि तो तुझा दादा आहे शत्रू नाही याची जाणीव पशाला करून देते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये सरिता का घर सोडून गेली हे सर्व सत्य पशा नशेतच अंजीला सांगतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.